संत गुलाबबाबा काटेल धाम देवस्थानचं हे महाद्वार. या कमानीतून आपण प्रवेश केल्याच्या नंतर साधारणतः 1 ते 2 किलोमीटर आत गेल्याच्या नंतर आहे संत गुलाबबाबा देवस्थान. अतिशय सुंदर भव्य असं हे देवस्थान आहे. मग आहे संत गुलाबबाबा संस्थानचं मुख्य गेट. हे मुख्य गेट आहे आणि पलीकडे गेल्याच्या नंतर आहे मुख्य मंदिर. आपण या गेटमधून आता जाऊया मंदिराकडे. चला. हे आहे मुख्य मंदिर आणि मुख्य मंदिरावर फडकणारा ध्वज. हे विदर्भातील अतिशय प्रमुख आणि प्रसिद्ध असं संस्थान आहे. हे संस्थान संत गुलाबबाबा यांची कर्मभूमी म्हणून आहे आणि या ठिकाणी संत गुलाबबाबाचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. गुलाबबाबा या परिसरात राहिल्यामुळं गुलाबबाबांना मानणारा फार मोठा भक्तवर्ग या परिसरामध्ये आहे. तर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त येतात. काटेल धाम संस्थानची दिंडी या ठिकाणाहून तर पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सुद्धा जाते. माध्यमातून दर्शन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतो. चला आता मंदिरासमोर जाताच आय लव काटेल असं या ठिकाणी आपल्याला अक्षरं लिहिलेली दिसतात आणि ह्या आहेत भव्य अशा मंदिराच्या द्वारावर असलेल्या समया. सुंदर अशा समया आहेत. संत गुलाबबाबा मंदिर काटेल धाम या मंदिरामध्ये आता जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांना आपण चढून मंदिरामध्ये जाईल. गुलाबबाबांच्या मूर्तीजवळ दर्शनासाठी आलेलो आहे. अतिशय छान अशी सुंदर अशी मूर्ती आहे. ते सर्व भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आम्ही आलो आणि या माध्यमातून तुम्हाला सुद्धा काटेल धाम येथील संत गुलाबबाबाचं मंदिर आणि त्यांची मूर्ती याचं दर्शन घडवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे. आणि अतिशय सुंदर असं भव्य असं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. काही हे पिलर बघा पूर्ण राजस्थानी लाल दगडाचा म्हणजे ओरिजिनल दगड वापरलेला आहे आणि त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. या बाजूने बघा हे पूर्ण मंदिर भव्य असं मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप आहे. सुंदर अशा कमानी केलेल्या आहेत आणि बघण्यासारखं हे मंदिर आहे. तर शेगावहून या ठिकाणी येण्यासाठी शेगाव या ठिकाणून संग्रामपूर आणि संग्रामपूरच्या पुढे 4 ते 5 किलोमीटरवर हे काटेल धाम मंदिर आहे. या ठिकाणी गुलाबबाबांचं प्रत्यक्ष वास्तव्य होतं. त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि या बाजून जर यायचं तर जळगाव जामोद ते संग्रामपूर आणि संग्रामपूरहून काटेल धाम असाही मार्ग आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काटेल धाम संस्थान काटेल धाम मंदिर दर्शन घडवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. हा मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे. अतिशय सुंदर असं मंदिर हे बांधलेलं आहे. विद्युत रोषणाई सुद्धा केलेली आहे आणि या ठिकाणी गुलाबबाबांची प्रतिमा आहे. संत गुलाबबाबा यांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्याच्या नंतर मंदिराला प्रदक्षिणा मार्ग आहे आणि या प्रदक्षिणा मार्गाने आपण पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करू शकतो. भारत परिक्रमा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काटेल धाम येथील संत गुलाबबाबा संस्थान मंदिर आणि गुलाबबाबांच्या या पवित्र भूमीत येऊन त्यांचं दर्शन घडवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे. माझ्यासोबत आहेत रामभाऊ हरी नारखेडेजी आणि आता या संस्थांच्या विषयी गुलाबबाबांच्या विषयी आपल्याला ते थोडक्यात माहिती देतील. ती आपण ऐकूया. गुलाबबाबा इथे 1957 मध्ये आले आणि हे काटेल बाबांनी काटेल धाम म्हणून तीर्थक्षेत्र काटेल बनवलं आणि बाबा पूर्ण देशामध्ये फिरून भक्त लोक जमवून भक्तांचे संकट दुःख निवारण करून भक्तांना सुख शांती दिली, समृद्धी दिली आणि आज बी देतात. बाबांचं या ठिकाणी वास्तव्य किती दिवस साधारणतः होतं? आणि साधारणतः बाबांचं वास्तव्य इथे 40-45 वर्ष. 57 मध्ये आले बाबा इथे
57 मध्ये आश्रम चालू केला. 2001 पर्यंत बाबा इथे होते आणि 2001 मध्ये बाबांनी त्यांच्या जन्मगावाला टाकाळखेड मोरे म्हणून आहे तिथे समाधी देह ठेवला आणि तिथे समाधी तिथे झाली टाकाळखेड मोरेला. ही बाबांची कर्मभूमी आहे. कर्मभूमी आहे. काटेल हे बाबांची कर्मभूमी आहे. हे बाबांनी इथे तीर्थक्षेत्र केलं, काटेल धाम केलं. बाबा साक्षात गोपालकृष्णाचे अवतार होते. बाबा मध्ये ईश्वरी शक्ती होती आणि बाबांनी सर्व भक्त जोडले, भक्तांना प्रेम दिलं, प्रेमाचा आनंद दिला आणि भक्तांच्या सकट दुःख निवारण करून बाबांनी सर्व भक्तांना जमवून हा आश्रम तयार केला. गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आणि महाशिवरात्री आणि होळीच्या दिवशी बाबांनी देह ठेवला. 2001 मध्ये होळीच्या दिवशी टाकाळखेडला देह ठेवला. असे इथे सर्व कार्यक्रम भव्य होतात आणि सर्व देशातील लोक येतात, सर्व भक्त लोक येतात. आज काटेलधाम या ठिकाणी आलो आणि गुलाबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. टाकरखेड मोरे या ठिकाणी बाबांचं जन्मगाव होतं. त्या ठिकाणी बाबांनी शेवट समाधी घेतली. परंतु कर्मभूमी काटेर राहिल्यामुळं या ठिकाणी त्याने हा आश्रम आणि पुढं याचं मंदिर अतिशय या परिसरातील, या गावातील आणि भक्त मंडळींनी सर्वांनी मिळून अतिशय चांगला विकास केलेला आहे. चांगलं छान असं मंदिर बांधलेलं आहे. मंदिराचं काम आत्ताही चालू आहे. बाबांचा नेहमीचा मंत्र होता, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. या मंत्राच्या माध्यमातूनच त्यांनी भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव दिले, भक्तांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही सुद्धा या ठिकाणी आलो आणि बाबांचंही दर्शन झालं. तर बाबा आपले सुद्धा धन्यवाद. जय गुलाब बाबा. धन्यवाद बाबा. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या सहवासामध्ये आणि संतांचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक वेगळी अनुभूती अनुभवायला मिळते. आज या ठिकाणी दर्शनासाठी आलो. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. संत गुलाबबाबा मंदिराच्या बाजूलाच असलेलं हे आहे दत्त मंदिर. सगळे भक्त चाललेत आता अमृतकुंडाकडं. काटेलधाम येथील संत गुलाबबाबा मंदिराच्या परिसरामध्ये अमृतकुंड आहे आणि या अमृतकुंडाच्या ठिकाणी गुलाबबाबांची एक मूर्ती आहे, छान मूर्ती आहे आणि ते अमृत कुंडामधून अमृत देताना वाटताना दिसत आहेत अशी ही मूर्ती आहे. अमृतकुंड हा जो आहे अतिशय खोल आहे आणि त्याच्यात अमृतासारखं पाणी, अमृत म्हणूनच ते सर्व भक्त ग्रहण करतात असं आहे हे अमृतकुंड. चला आता अमृतकुंडात दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण जाऊ इतर मंदिर बघूया. आता काटेलधाम संस्थान फिरण्यासाठी बराच वेळ लागतो. अतिशय सुंदर असं देवस्थान आहे आणि फार भव्य असं देवस्थान आहे. ते या परिसरात विविध मंदिरं, महादेवाचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, संत मुंगसाजी महाराजांचं मंदिर आहे, अशी सगळी मंदिरे या परिसरात आहेत. कसं काय, चांगलं वाटलं का देवस्थान? छान वाटलं. तात्या पहिल्यांदा बघितलं तुम्ही या मंदिराचा आणि या माध्यमातून आपल्यालाही दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.